आज ही भेट घेतलीत. ही भेट अनेक गोष्टींसंदर्भात होते. एक तर पत्रकारांचा विषय असेल ते म्हाडा संदर्भातले असेल. तर दोन म्हाडाचे महत्त्वाचे विषय होते आणि ते पॉलिसीच्या संदर्भातले होते. माझ्याबरोबर आमचे वांद्रे पश्चिम इथले विभागाध्यक्ष तुषार आफळे आहेत. त्यांच्या इथला एक विषय आहे ट्रान्झिट कॅम्प. हे सगळे लोक जे आहेत हे रिक्लेमेशनचे इथे आपल्याला माहीत असेल ट्रान्झिट कॅम्प आहेत. आज त्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये हे 1976-80 पासून लोक राहतात आणि हे तिथे आता यांच्या ज्या बिल्डिंग म्हाडाचे यांचे फ्लॅट म्हाडाच्या ताब्यात आहेत आणि ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहतात. आज 40-45 वर्षीय लोक ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत. तर आता तिथे जेव्हा डेव्हलपमेंट होते त्यावेळेला ह्या ट्रान्झिट कॅम्पमधल्या रहिवाशांना तिथेच घर मिळावं ही आमची प्रमुख मागणी होती आणि ती आम्ही शिंदे साहेबांसमोर ठेवली आणि त्यांनीसुद्धा अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत तुम्हाला कुठेही दुसरीकडे तुम्ही जाणार नाही, तुम्हाला आहे तिथेच आणि तुमच्या मालकी हक्काचं घर देऊ या पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. त्याचप्रमाणे दुसरा विषय होता तिकडे ज्या बिल्डिंग्स आहेत ज्या जुन्या सरकारी अधिकाऱ्यांनी बांधलेल्या त्या बिल्डिंगच्या संदर्भातला विषय होता की त्याची जी डेव्हलपमेंट होती त्या संदर्भात लोकांना काहीच माहिती नाही आहे. याही संदर्भात त्यांनी संबंधित अधिकारी जे आहेत त्यांना फोन करून त्या संदर्भातल्या सूचना केल्या, आमच्यासमोर सूचना केल्या आणि अतिशय सकारात्मक अशी चर्चा झाली आणि त्याच्यावर निश्चितपणे तोडगा निघेल असं साहेबांनी आश्वासन दिलं. सध्या एकनाथ शिंदेकडे जे नाराज अनेक पक्षातले लोक आहेत त्यांचा भेटीगाठीचा ओघ वाढलेला आहे आणि अशात तुम्ही आल्यामुळे तुमच्या बाबतीतही अनेक चर्चा होती. मी नाराज नाही आहे आणि मी लोकांची कामं घेऊन गेलेलो आहे तिथे. पत्रकारांचा देखील विषय होता, तोही सुटला का ह्याच्या संदर्भात? पत्रकारांच्या संदर्भात 29 तारखेला एक मिटिंग झाली, तिथे त्यांचा विषय मार्गी लागलेला आहे जो मागच्या वेळेला आम्ही घेऊन आलो तो त्यांचा विषय मार्गी लागला आहे. म्हणून आज फक्त जे बँड्रा आणि म्हाडाच्या संदर्भातले विषय होते ते घेऊन आलो आम्ही. राज ठाकरेंनी जे ट्विट केलं आहे पुण्यातील बोर इथल्या प्रकरणात असीम सरोज यांनी काय वाटतं? त्यांनी म्हटलं की राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.